आणि त्यांना मी भेटण्यासाठी आलो, त्यांना मी भेट द्यायला आलेलो आहे. आणि तुमच्या साक्षीने जसं कैलास तुम्ही ऐकलं तसं मी तुम्हाला तमाम धाराशिवकरांना आणि महाराष्ट्राला सांगतोय की आणि किती गद्दार फोडू नयेत, पण तुमच्या उरावर मी भगवान रोवल्याशिवाय उद्धव ठाकरे शासन बसणार नाही. मला अभिमान वाटतोय कैलासचा, मला अभिमान वाटतो प्रवीण स्वामींचा. तसे 3 खासदार माझ्यासोबत आलेलेच आहेत. एक संजय राऊत आहे, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि चौथा आपला कट्टर निष्ठावंत राजाभाऊ वाजे नाशिकचे खासदार. म्हणजे अरविंद सावंतांचं कौतुकच म्हणा, केंद्रामध्ये मंत्री होते आणि भाजपने दलालीला. त्यावेळेस मी अरविंदला फोन करून सांगितलं की अरविंद, भाजपने दलालीने तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. अरविंदने एक प्रश्न विचारला नाही, फक्त येस सर कोण ठेवला आणि जेव्हा मोदींच्या पक्षाची राजीनामा होता. दुसरे अनिल देसाई, त्यांच्याही समोर 2014ला मंत्रिपदाचं पान वाढलेलं होतं, पण त्याही वेळेला भाजपने दगाबाजी केली. समोर दिसत असलेलं मंत्रिपद नाकारून अनिल देसाई परत आले. संजय राऊतांच्या नादी पण लागतच नाही. पण कैलास जेव्हा 2022ला जेव्हा आपल्याला फोडाफोडीच्या राजकारणामध्ये गुंतवलं, सगळ्यांना गाड्यात भरून घेऊन चाललं ते गुजरातला त्यांच्या माहेरी. तेव्हा कैलासने मला फोन करून सांगितलं की साहेब आम्हाला कुठे तर कळत नाही, पण मला जायचं नाही. संधी साधली, कैलासने गाडीतनं उडी मारली आणि चालत चालत किती किलोमीटर कैलासलाच पाहिजे. मग तिकडनं त्याला परत आणण्यासाठी मी मुख्यमंत्री होतो, व्यवस्था केली. आणि कैलास सुद्धा त्यावेळेला समोर सगळं वैभव दिसत होतं, खोक्याची राशी पडल्या होत्या, पण त्या लाकडून कैलास परत आलेल्या. तसंच प्रवीण स्वामी सुद्धा. मी जीवाला जीव देणारी खरी माणसं आहे, कारण हे भाग्यात असावं लागतं. हे लाभण्यासाठी भाग्य असावं लागतं. नुसता विकास निधी काय सांगायचा विकास निधी, नुसता पैशाचा ढीग पडला पण प्रेम नाहीये. आम्हाला हरामाचा एक सुद्धा पैसा नको आहे. ज्याला हरामाचा पैसा पाहिजे होता तो तिकडे गेलेला आहे, तो गद्दार झालेला आहे. पण इकडे माझ्या कष्टाचा पैसा, कष्ट करून कमावणारा पैसा कमवणारा माझा शेतकऱ्यांनी सारा सुद्धा शिवसैनिक बसलेला आहे. आणि मला आठवत आहे मी या गद्दाराच्याच सभेला आलो होतो. सभा तुडुंब होती, तुम्ही सगळे लोक होतात. आणि सभा संपल्यानंतर एक साधा शेतकरी, पहिला होताच एक साधा शेतकरी एक बटवा घेऊन आला आणि मला म्हणाला की साहेब माझ्या हस्ते एक मला निधी द्यायचं आहे. आता विचार करा, समोर पैशाचा पाऊस पडत होता, बाहेर पाऊस पडतोय, तसा पैशाचा पाऊस. शिवसेनेला हरवण्यासाठी त्यांच्याकडे माणसं नाही आहेत, पैसा अभाव आहे. जरा थांबा, नाही तर तुम्ही बोला नाही तर मी बोलतो. जरा थांबा जरा. पैशाचा पाऊस पडत असताना एक शेतकरी त्याच्या कष्टाचे काय पैसे असतील त्याच्यामध्ये ते पैसे त्याला देत होता. म्हणजे केवढं प्रेम होतं त्या एका पैशाला, त्याच्या 1000 कोटीची किंमत होती. शेतकऱ्याच्या कष्टाचा 1 रुपया हे गद्दारांच्या 1000 कोटीपेक्षा जास्त पैशाची किंमत त्या शेतकऱ्याच्या पैशाला. आणि मग भाषण काय देत होता, माझा मोबाईल नंबर घ्या. आणि मी स्वतः नंतर फोन केला, मग मी कैलासला फोन केला, अरे मी नंबर फिरवतोय, फोनच उचलत नाहीये, करायचं काय. आणि मग त्यांचं भाषण आहे, हो मत बोलला होता की दादा आपण खंडोजी खोपड्याचं नाव घेतल्यावर तुम्ही काय बोलता, नाव घेतलं काय बोलता. मग आता मला सांगा, 400
वर्ष झाली त्यांच्या कपाळावरचा गणपतीचा डाग पुसला जात नाही. हे केव्हा पुसणार हो? आता याच्या कपाळावरचा डाग कधी पुसणार? मला असं वाटलं की खरंच मला अभिमान होता. जसं काल मी आज सकाळी परभणीमध्ये होतो, परभणीमध्ये सुद्धा त्यावेळेला आज संजय राऊत त्याचंही वारसा करून टाकलं. पण तुमचं नाव काय ठेवायचं ते? तर परभणीमध्ये एका बाजूला माझा खासदार होता, एका बाजूला आमदार होता, तसंच चित्र इकडे होतं, एका बाजूला कैलास होता, दुसऱ्या बाजूला हा होता. सगळ्या गद्दारीच्या राजकारणामध्ये म्हणतात हे दोन वाघ आहेत म्हणजे. पण मला कुठे माहिती आहे की वाघाचं कातड बांधलेला लाटका होता. आता संजय राऊत तुम्ही जे बोललात, गेले 4 दिवस मी आता कैलासला सांगत होतो, एकेकांची प्रकरणाची कानावर येत आहे, अंगावरती टाका येतो. बापरे, आपण कोणाला पोचलो होतं? कोणतरी मला विचारेल, पत्रकार म्हणतील का हो तुमच्याकडे होतं तेव्हा तुम्हाला माहिती नव्हतं? खरंच माहिती नव्हतं. आणि ह्या आत्ताची जी काय प्रकरण मला कळताय, तर समाजाचे कुटुंब इथे आले, त्यांना मी भेटणार आहे आणि त्यांना वारंवार आम्ही सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही, अजिबात सोडणार. पण एक एक प्रकरणं ही आधी जर पाहिजे असती तर मी तर याला उमेदवारी दिली नसती. दुर्दैव आत्ता मला सगळ्या गोष्टी कानावर येत आहेत. असा माणूस आपण बसला कसा? आणि मी तुमची माफी मागतो, कारण मी त्याला उमेदवारी दिली नसती तर तुम्ही मतदान केलं नसतं, केलं नसतं तर मी वाढलीच नसती. आता कोणाकडे गेल्या वर्षी आपत्ती आली होती, त्यावेळेला सुद्धा अरविंद सावंत सगळे मुंबईकरांनी इकडे पूर्ण जे काही सरकारचं राजन विचार आले होते, अरविंद सावंत आले होते, अनेक मुंबईकर आले होते आणि जे जे करता शक्य होतं ते सगळं आपण केलं होतं. उद्धव ठाकरे फिरत बोलणारे त्यावेळेला मदतीसाठी नव्हते. मी आलो होतो धाराशिवमध्ये, तुमच्यासोबत मी शेतकऱ्याच्या बांधावर गेलो होतो. करून गेलेल्या जमिनी पाहिल्या होत्या, पाहून गेलेली घरं पाहिली होती आणि त्याच वेळेला आपण मागणी केली होती की शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा. आज हे सगळे लगाड तिकडे जे बसले प्रवीण स्वामी तुम्ही जे बोलत होते ते खरं आहे की पूर्ण अंधाधुंद बांधलेले राज्य सरकार भूल करतच नाही, पूर्ण अंधाधुंद बांधलेले. आणि शेतकरी पण आले, शेतकरी आले का? मग प्रामाणिकपणे सांगायचं की आपल्या सरकारने केलेली कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती का? किती टक्के झाली होती का तुम्हाला? आणि आताची जी काय कर्ज माफी, पहिले शब्द लक्षात घ्या, मी कर्जमुक्ती म्हणतो कारण माझा शेतकरी राजा आहे, अन्नदाता आहे. माफी ही गुन्हेगाराला करायची असते, अन्नदात्याला मुक्त करायचं असतं. त्याचं ऋणातून मुक्त होण्यासाठी जो काही आपल्याला जे करण्याचं शक्य असेल ते आपण केलं पाहिजे. मग 2019ची कर्जमुक्ती आणि आत्ताची जी कर्जमाफी याचा फरक कैलासने सांगितलेला आहे विधानसभेमध्ये. ही फसवी कर्जमाफी आहे. मागेशीला जेव्हा आपत्ती आली होती तेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं इतिहासाची सगळ्यात मोठी मदतीचं पॅकेज मी जाहीर करतोय. किती जणांना मदत मिळाली मला सांगा? ज्यांच्या आमच्या जमिनी खरडून गेल्या होत्या त्याला 3.5 लाख रुपये गुंठा टाकाय, एकर टाकाय, हेक्टर 3.5 लाख रुपये, 3.5 रुपये तरी मिळाले. पीक विमा मिळाला. आता सुद्धा खतांचा पत्ता नाही, पावसाचा तर 9ताच पाऊस आता लागतोय. मग हे असं सगळं शेतकऱ्याचं वाटोळे करणारं जे सरकार आहे त्या सरकारला मदत करायला हा गद्दार तिकडे गेला. लाज वाटते, मला लाज वाटते मी तुमच्याकडे त्याला उमेदवार करून दिला. हे सगळं अंधाधुंद चाललेले फसवणुकीचा कारभार चाललेला आहे. आणि त्यांचे जे काही रील्स येते आता विमानामध्ये बसले, परभणीचा लंगर बसलेला, यवतमाळचा बसलेला, हिंगोलीचा बसलेला, हा चढायचा बाकी होता. छान चार्टर्ड फ्लाईट कुठून आणली विमाना, कोणी दिला हा पैसा? शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्यासाठी पैसा नाहीये. मोदी बाबांनी सांगितलं सोने खरेदी करू नका, खासदार खरेदी करा. सोनं खरेदी करू नका, तेल कमी खा.
पैसा जास्त खा, हा सगळा असा खरंच उभं आणणारा आणि चीड आणणारा कारभार बघितल्यानंतर हे वाटतं तेवढं षडयंत्र सोपं नाही. यांची सत्ता तिकडे आहे, 2 वर्ष झालेली, बहुमत आहे ना. मग बहुमत असल्यानंतर सुद्धा तुम्हाला का उद्धव ठाकरेंचा पक्ष बनवला, उद्धव ठाकरेंचं चिन्ह बनवलं, पण तरी देखील मी नवीन चिन्ह घेऊन तुमच्या उरावरती माझे हक्काचे 9 खासदार बसवले होते. या धाराशिवमध्ये बसवला होता. मोदींचा चेहरा मी वापरला नव्हता, मी माझ्या स्वतःच्या वडिलांचा चेहरा वापरला होता. मी भीम बापाची पोरं त्यांना बाप पडवावे लागतात, ते दुसऱ्याचे बाप घेऊन मतं मागतायत, तरी देखील समोर कोण निवडून आला त्याला पैसे देऊन फोडताय. ही राजकारणातली भीम बापाची अवलाद आहे, ही गद्दाराची कीड आहे. ही कीड आता आपल्याला घालवत आहे. हा महाराष्ट्र धर्म आहे. ही गद्दारी आई तुळजाभवानीच्या किल्ल्यामध्ये झालेली गद्दारी आहे, जी मगाशी तुम्ही मला तलवार दिली, भवानी तलवार. अरे त्याच तलवारीने मोगलांची टक्कर देणारा आमचा छत्रपती शिवाजी महाराज होते. मग तेव्हा जर का शिवाजी महाराजांनी विचार केला असता, मोगलांची ताकद एवढी आहे की माझ्याकडे निधी नाहीये, गेले असते शिवाजी महाराज, आपण राहिलो असता जिवंत. विचार करा जरा, काय असेल तेव्हा निधी. मोगलांची प्रचंड फौज होती, हत्ती होते माजलेले, माजवलेले, घोडदळ होता, तोफदळ होता, घोडेस्वार होते, शस्त्रास्त्र होती, पैसा आणि सगळं काही होतं. आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वाभिमान, स्वराज्य पाहिजे, मी गुलामगिरी करणार नाही, म्हणून आपलं दैवत उभं राहिले. म्हणून आपण त्यांना देव मानतो. छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेचा आशीर्वाद घेऊन त्या मोगलांच्या समोर औरंगजेबासमोर उभं राहिले होते आणि त्यांनी त्यांच्यावर नाकावर पिचून राज्याभिषेक करून आपला मराठ्यांचा छत्रपती तो राजा झाला होता, म्हणून त्यांचं दैवत आहे. पण तेव्हा जर का तलवार टाकली असती, हत्यार टाकली असती, विकास निधीसाठी मी औरंगजेबाकडे जातो आहे, मी जरा खाली बसत, थोडा जरा खाली बसत, जरा खाली बसत. आज आपण जिवंतच राहिलो नसतो. मग आता जो काही विकास निधीचा आहे, जो काही रट्टा लावलेला आहे, हा विकास निधी तुमच्यासाठी नाही, हा विकास निधी स्वार्थासाठी आहे. आणि जे संजय राऊत बोलले की असे रोज माझ्याकडे प्रश्न येत आहे, कारखान्यामध्ये घोटाळा, पवनचक्कीमध्ये घोटाळा, बाकीची लफडी बाकीचे काय मुलंकडे आहेतच. बोलायचं म्हटलं तर त्याच्यावरती वेगळी सभा घ्यावी लागेल. आणि तरीच मला एक गोष्ट आता आठवली, जेव्हा आपण खासदारांची बैठक घेतली होती तेव्हा काही खासदारांनी कारणं दिली होती. यवतमाळचा खासदार बोलला, माझ्या मुलीला बाहेर पाहुणे येणार आहे, सोयी पुरवायची. म्हटलं नका येऊ. हे पलीकडचा गद्दार म्हणाला, हिंगोलीचा, माझा पोरगा निवडणूक लढतोय, नका येऊ. हा इथला बोलला, माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये पुण्याला, म्हटलं नका येऊ. एक शिर्डीचे आहेत, त्यांची पत्नी आजारी होती, नका येऊ. पण जेव्हा व्हिडिओमध्ये सगळे दिसायला लागले, तेव्हा मी इतक्या ओमला विचारलं, अरे म्हणजे ओमचा चेहरा बरोबर दिसत नाही, काय तणाव आहे का तुझ्यावर, का रात्री झोपलेला नाहीयेस? नाही, माझं सगळं बरोबर आहे, माझं काय बरोबर आहे सगळं, पण त्याच वेळेला माझ्या मनामध्ये पाल चुकली, याचा चेहरा साफ नाही आहे, याचा चेहरा साफ नाही, याच्या मनामध्ये आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्याला जपायचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला. खोटं कशाला सांगतो, शेवटपर्यंत प्रयत्न केला. अगदी अर्ध्या रात्री, मध्यरात्री 1:30 वाजता, 1:45 वाजता कैलासला आणि वरुणला मी त्याला भेटायला पाठवलं होतं. आणि त्याला फोनवरती म्हटलं होतं की बघ ओम, मला ओम राजे पाहिजे, त्याला खासदार पाहिजे, इकडे तू घे. खासदार तर उद्या सुद्धा आपला निवडून तुम्ही आणणार आहात, खासदार तर 550 होतातच, पण मला माणूस, एक माणूस मला महत्वाचा आहे. पण आता हे सगळं कळल्यानंतर कळलं की हा माणूस म्हणायच्या सुद्धा लायकीचं नाही, एवढ्याच्या सगळ्या भानगडी आहे. काय करायचं काय, करायचं काय शेवटी एक गुन्हा घेऊन आपण पुढे निघालेलो आहोत. माझ्या शेतकऱ्याला त्याचा आताचा हमीभाव मिळालाच पाहिजे, पीक विमा मिळालाच पाहिजे. आणि कैलास तुम्ही जे काय आंदोलन घेत आहे
शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं. एक तर मी येईल त्याचा आदित्य आम्हाला शिवाय राहणार नाही. जो शेतकरी कालच्या हिंगोलीच्या बैठकीमध्ये सुद्धा काही शेतकरी आले. शक्तीपीठ महामार्ग जातो, शक्तीपीठ महामार्ग जातो, शक्तीपीठ महामार्ग जातोय. आमच्या शेतीची संपत वाट जातोय. शेतीची वाट लावणारच, कारण भाजपला आता कॉन्ट्रॅक्टर घेऊन फार मोलाचं झालेलं कॉन्ट्रॅक्टर. आणि मला याही गोष्टीची लाज वाटते की ज्या भाजपचे अख्ख्या देशात फक्त 2 खासदार होते, त्या भाजपला आपण वोट करून महाराष्ट्रामध्ये मोठा केला. आणि बाबरीचा जो काही लढा उभा होता त्याच्यामध्ये शिवसेना प्रमुखांनी सगळं जे काही पाडण्याचं काम होतं. भाजपवाले म्हणाले होते की आम्ही नाही केले काम. तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते की जर हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल तर त्या शिवसैनिकांचा मला गर्व आहे. पण आता लक्षात येतंय जे भाजपवाले नेहमीच्या लेखापासून बोलत होते की मंदिर वही बनाएंगे, मंदिर वही बनाएंगे. आता गेले 4 दिवसात त्याही बातम्या येत आहे की त्या मंदिराची घेऊन चाललेली आले ना बातमी. जसं इकडे कधी कधी तुळजाभवानीची दानपेटीमध्ये लूट अशी बातमी येते, तसं राम मंदिराची लूट चालले. चांदीच्या विटा गायब झाल्या, दिलेल्या लोकांनी दान ते गायब झाले. काय काय नव्हतं केलं. स्वतः शिवसेना प्रमुख सर्वत्र फिरले होते. हे बाबा त्यांना काही लागलं का बाजूला होतं त्याला. स्वतः शिवसेना प्रमुख सगळीकडे फिरले होते, शिलापूजन केलं होतं, शिवसैनिक तिकडे गेले होते. आणि वातावरण पूर्ण फाळून टाकण्याचं वातावरण देशामध्ये झालं, हिंदुत्वाचं वातावरण निर्माण झालं. आणि त्या हिंदुत्वाच्या वातावरणाचा गैरफायदा घेऊन भाजपमध्ये तिकडे सज्ज होते. राम मंदिर बांधलं गेलं. राम मंदिर बांधल्यानंतर आता जी लूट झालेली आहे, ही लूट बघितल्यानंतर मला असं वाटतं की आता नवीन बीजेपी निर्माण झालेली आहे. आधीचं नाव होतं त्यांचं भारतीय जनता पक्ष. ज्या बाबराने राम जन्मभूमीच्या ठिकाणी मस्जिद बांधली होती, आता हे ते राम मंदिर लुटत आहे. म्हणजे बीजेपी म्हणजे बाबर जनता पार्टी झालेली आता. बाबर जनता पार्टी ही सगळी फसवणूक झाली. म्हणून लक्षात घ्या तुम्ही आपण कशाला सामोरं जातोय. आणि या गद्दाराची हिंमत उद्या लोकसभेत गेल्यानंतर राम मंदिर लुटणाऱ्याला शिक्षा का दिली जात नाही हे विचारायचं धाडस गद्दार करू शकणार आहे का? जे धाडस आपल्या शिवसेनेचे खासदार करतील हे धाडस ह्या 6 पैकी एका तरी गद्दाराच्या अंगामध्ये आहे. बाकीच्या भाजपवाल्यांचं तर सोडूनच नाही. मी सकाळी सांगितलं तेच परत सांगतोय की ही शिवसेना का फुटत आहे. कारण त्यांना महाराष्ट्र धर्म संपवायचा आहे, त्यांना मराठी माणसाची अस्मिता संपवायची. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रक्तामध्ये स्वाभिमान भिनवलेलं आहे, देशप्रेम भिनवलेलं आहे, ते यांना पुसून टाकायचं आहे. आणि सगळं काही जे आहे होतं ते तर निघाच, पण राहिलं ते सुद्धा यांना गुजरात आणायचं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला हाच आपला एक कचऱ्याचा मुद्दा होता. गेल्या 10 वर्षामध्ये इथल्या महाराष्ट्रामध्ये किती कारखाने आले? एक तरी कंपनी आले? सगळं काही गुजरात सगळे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा गुजरातला. मला तर कानावर आला, नाशिकचा कुंभमेळा होतोय, त्या कुंभमेळ्याची कॉन्ट्रॅक्ट सुद्धा गुजरातच्या लोकांनी देऊन टाकली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा स्वाभिमान शिल्लक ठेवायचं नाही. आणि हा स्वाभिमान केव्हा संपेल? जेव्हा शिवसेना संपेल, जेव्हा ठाकरे संपेल, तेव्हा त्यांना इकडे मुक्तद्वार मिळेल. म्हणून ते एवढं करून सुद्धा ठाकरे संपत का नाही त्याच्यासाठी फोडाफोडी चालली. ठाकरे का नाही संपत? कारण ठाकरे संपू शकत नाही. ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे एकमेव हिंदू हृदय सम्राट. आणि त्यांच्या हृदयामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत ठाकरे तुमच्या किती पिढ्या उतरल्या आम्ही तुमच्याबरोबर जोडली गेलेली माणसं, तुमच्याबरोबर जोडली गेले. म्हणून तर इतके वर्ष होऊन एवढी फोडाफोडी करून सुद्धा का परत शिवसेना संपवायला? 40 आमदार फोडले, शिवसेना संपली. 9 खासदार आले, परत त्यांचे 6 फोडले, शिवसेना संपली. मग हे काय समोर हे दिसतं?
शिवसेना आहे. बाळासाहेबांची शिवसेना आमदार खासदारांच्या संख्येमध्ये मोजता येत नाही. ती घराघरामध्ये पोहोचलेली आहे, प्रत्येकाच्या मनामनामध्ये आणि हृदयामध्ये घर करून बसलेली आहे. नुसती मन की बात म्हणून नाही चालत, दिल की बात करावी लागते. दिल की हृदयात जागा कमवावी लागते. आणि आता सुद्धा हे लक्षणार आहे, कारण 2 दिवसापूर्वी आपले 2 खासदार जाऊन होम देण्याला जाऊन भेटून आले. त्यांना घटनेचे पुस्तक दाखवायला मिळालं नाही, माझ्याकडे आहे. मग त्याच्यामध्ये तो नियम दाखवले. आता ते काय म्हणतायत 6 झाले, 9 पैकी 6 मध्ये 2/3 झाले. आणि माझ्या कानावर जे आलं की यांचा कधीच ठरतो, फक्त हा इच्छा जरा अडून बसला होता. कारण त्याला माहिती होतं 5 झाले, 6 होईपर्यंत 2/3 होत नाही, म्हणून ताणून धरलं, भाव वाढवला आणि मग गेला. भाव वाढवून घेतला, पण 2/3 गेले तरी काही होत नाही, फुटू शकत नाही. कारण कायद्यामध्ये जे दिले, घटनेमध्ये जे दिलेलं आहे की 2/3 संख्येने जरी इकडे तिकडे गेले तरी ते पक्षांतर करू शकत नाही, पक्षात विलीन होऊ शकत नाही. पक्षात विलीन होण्याचा निर्णय हा पक्षाने घ्यावा लागतो आणि त्याला 2/3 पाठिंबा द्यावा. आता बघूया ओमबिर्ला काय करतात. घटना करतात तिकडे बसले, पण लोकसभेच्या वेळेला जे आम्ही सांगत होतो आणि म्हणून तुम्ही ऐकून आपला हक्काचा खासदार निवडून दिला, याला 2/3 बहुमत पाहिजे. अब की बार 400 पार, कारण त्यांना घटना पाहिजे तुडवायची होती. आता सुद्धा 2/3 बहुमत करून काही घटनेमध्ये बदल करता येतात का ते त्यांना पाहिजे, म्हणून 2/3 बहुमत पाहिजे. मग उद्धव ठाकरेंना पक्ष जपता आला नाही. ममता बॅनर्जीचा पक्ष कसा फुटला, अरविंद केजरीवालांचा कसा फुटला का? आम्ही सगळे घरात बसलो होतो. ममता बॅनर्जीचा रस्त्यावर उतरून लढत होत्या, पण एका महिलेला म्हणजे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना दिली, त्याच्यानुसार मतं मिळवली. पण हे वाढीव ममता बॅनर्जी रस्त्यावर उतरल्यानंतर 2.5 लाखापेक्षा जास्त फौज, सीमा सुरक्षा दल त्या बंगालमध्ये घुसवून त्याने निवडणूक जिंकवली. हे यांचं शौर्य. तुम्ही बंगालमध्ये निवडणूक लढायला जिंकायला म्हणून सैन्याचा वापर करताय. मणिपूर गळत्याच्या मणिपूरमध्ये कोणी जात नाही, मणिपूरमध्ये सैन्य जात नाहीये. 12 वर्ष होऊन गेली. पाक व्याप्त काश्मीरमध्ये अजून हे पाऊल टाकायला घाबरत आहे. अरे 2.5 लाख फौज तिकडे घुसवा आणि पाक व्याप्त काश्मीर आपल्या काळा. मी तुम्हाला पहिला पाठिंबा द्यायला तयार. लढण्याची काय गरज आहे? कशाला पाहिजे करता? देशासाठी काम करा, मी तुम्हाला पाठिंबा देतो. घुसवा पाक व्याप्त काश्मीरमध्ये फौज, आणा तो पाक व्याप्त काश्मीर माझ्या भारतामध्ये. मी तुम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्हाला जाहीर पाठिंबा द्यायला तयार. करून दाखवा हिंमत असेल तर. पण यांच्यापैकी काहीच करायचं नाही. फक्त कोणी काय अंगावर प्रश्न विचारला, आमचा पीक विमा कधी मिळणार? जय श्रीराम. शेतमालाला हमीभाव कधी मिळणार? जय श्रीराम. समाजाच्या कुटुंबियांना न्याय कधी मिळणार? जय श्रीराम. नाही, असं हिंदुत्व नाही मानत. आमचं हिंदुत्व वेगळं आहे. आम्ही सुद्धा प्रभू रामचंद्राला मानतो, जसं आई तुळजाभवानीला मानतो, तसं आम्ही सुद्धा जय श्रीराम बोलतो. पण आमच्या हृदयात राम, हाताला काम आणि शेतकऱ्याच्या मालाला दाम, हे आमचं हिंदुत्व आहे. प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारं हिंदुत्व असलं पाहिजे. रामाचं जर काय जय घोष करणार असाल तर राम राज्य काय होतं त्याचे पुरावे करा आणि राम राज्य आपल्या देशामध्ये आणून दाखवा. रामाने सुद्धा, रामाकडे काय होतं? वनवासात असताना लंका जाळली होती त्यांनी. हनुमानाने लंका जाळली तेव्हा प्रभू रामचंद्र हे वनवासात होते. आर्थिक विकास निधी मिळत नाही, मी लंका कशी जाळू असा प्रश्न पडला असता तर लंका जाळायचे, पण रामसेतू करायला निधी मिळत नाही. मग गेले रामकडे ही सगळी खोटांड बंद करा. स्वतःची पापं झाडायला तुम्ही तिकडे गेलेला गद्दारी केलेली आहे आणि स्वतःचा निधी, खाजगी निधी वाढवून मिळण्यासाठी म्हणून तुम्ही गेलेला. हा आमच्या सगळ्या धारावीकरांचा नाही तर धाराशिवकरांचा नाही तर आमच्या महाराष्ट्राचा आरोप आहे. आतापर्यंत भावनेचं गणित खूप झालं. भावनेचं गणित खूप झालं. काय त्यांनी दिले? नाही का शेतकऱ्यांनी आभार व्यक्त केले. दादा, आभार व्यक्त करण्याची गरज नाही. जे कर्तव्य मला करता येणं शक्य असेल ते मी करतोय.
दुर्दैवाने या गद्दाराने आपलं सरकार पाडलं नसतं तर जे मी माझ्या पहिल्या मुख्यमंत्री काळाच्या पहिल्या वर्षी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती, कदाचित आणखी एकदा मी 5व्या वर्षी सुद्धा केली असती. कारण मला जाणीव कोरोनामध्ये संपूर्ण अर्थचक्र बंद पडलेलं असताना महाराष्ट्राचं अर्थचक्र जर कोणी चालू ठेवलं असेल तर ते माझ्या अन्नदाता शेतकऱ्यांनी चालू ठेवले. संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये होतं, वर्क फ्रॉम होम, पण शेतकरी जर का वर्क फ्रॉम होम करत बसला असता तर आपण भुकेने गेलो असतो. ते मोठे उपकार तुमचे महाराष्ट्रावरती, या देशावरती आणि जगावरती आहे. त्याच्यामुळे तुम्ही कृतज्ञता व्यक्त करून आम्ही केली पाहिजे. आज याचे असंख्य विषय मुळामध्ये आणखी एका गोष्टीचं मला एक तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. हे बघताना वरवर वाटलं तर शिवसेनेचे खासदारांनी फोडले, पण एक प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारून बघा. ज्या गटामध्ये गेलेले आहेत, शिंदे सेनेमध्ये, बिंदे सेनेमध्ये, गुलाम सेनेत गेले, त्या गुलामांचं काही भवितव्य आहे का? भवितव्यच नाहीये, कारण वापरा आणि फेकाई भाजपची नीती आहे. मग हे 6 खासदार भाजपामध्ये का नाही गेले? आहे प्रश्न कोणाला पडलाय? प्रश्नाचं उत्तर आहे कारण हे भाजपाच्या अंतर्गत जी गटबाजी आहे हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस चालू आहे. ऑपरेशन देवेंद्र फडणवीस येत्या काही काळात कदाचित देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांची खुर्ची सुद्धा गेली तर मला नवल नाही वाटतं. हे मोठ्या फटकालाच पण केलं, कारण प्रत्येक गोष्टीचा एक शेवट असतो. याच्यानंतर कोण, त्याच्यानंतर कोण, तसं दिल्लीत सुद्धा सुरू झालंय की आता बाबा जे बसले त्यांच्यानंतर कोण. मग त्यांच्याची काही रसिके सुरू झाले, तू कामी जे जे पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये आहेत त्या सगळ्यांचा पत्ता 29 पर्यंत कट होतो की नाही तुम्ही बघा. 29 साल 3 वर्ष आहे. एक मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते शिवराज सिंग चौहान, त्यांच्या चेहऱ्यावरती मध्य प्रदेशची निवडणूक भाजपा जिंकली होती. अत्यंत लोकप्रिय माणूस, सगळेजण आले मामा आ जाओ, मामा आ जाओ, मामा आ जाओ. मग दिल्लीत पण बोलवलं मामा आ जाओ आणि मामा पण आले अडगडीमध्ये. मामाचं तर नावच नाही कोणते, कारण कदाचित मामा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले असते. एवढे शिवराज चौहान हे तिचे लोकप्रिय नेते होते. त्याच्याही आधी नितीन गडकरी, आपल्या महाराष्ट्राचा मराठी माणूस, भाजपचे अध्यक्ष होते. दुसरी टर्म त्यांना मिळत होती, बरोबर त्यांच्या भांडणी काढल्या गेल्या आणि त्याने ते फेकून दिलं का त्यांना परत अध्यक्ष झाला तर संघ यांना पंतप्रधानपदी बसवेल. संघाचा पाठिंबा गडकरींना होता आणि गडकरी पंतप्रधान होऊ नये म्हणून गडकरींचे पंख चालले गेले. आणि आता तेच परत देवेंद्र फडणवीसांसोबत आले. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जायची स्वप्न बघतायत. पंतप्रधान पदाची कदाचित बघत असतील, पण हा माणूस जर टाकला तर संघ याला सुद्धा पाठिंबा देईल आणि पंतप्रधानपदी माझा नंबर कट होईल आणि देवेंद्र फडणवीस बसतील. म्हणून देवेंद्र फडणवीसांना इच्छा इथे संपवण्यासाठी ही गद्दारी केली जाते आणि डायरेक्ट देवेंद्र फडणवीसांकडे खासदार देण्यापेक्षा बाजूला ठेवले की जेव्हा माझं नाव येईल तेव्हा ते देवेंद्र फडणवीसला पाठिंबा देणार नाही, मला देखील अशी ही चाल आहे. अशी ही चाल आहे. हा महाराष्ट्रावर पुन्हा एकदा आघात होणार आणि एवढे आम्ही काही दुर्गुण नाही आहोत. नुसतं तुम्ही फोडत राहायचं आणि आम्ही लढत राहायचं. आम्ही तर लढूच, आम्ही नुसते लढणार नाही. आम्ही तुम्ही जी गद्दारी करत आहे आम्ही तुम्हाला संपवणार म्हणजे संपवणारच. त्याच्यामुळे मला धाराशिवच्या खासदाराची चिंता नाही, आमदारकीची चिंता नाही आहे. तुम्ही आहात तोपर्यंत मी निश्चित आहे, मी तुमच्या भरोशावर आहे, मी तुमच्या शिवसेनेचे जे 6 खासदार फोडले गेले ती चिंता जर का कोणाला वाटायला पाहिजे असेल तर ती देवेंद्र फडणवीसला वाटायला पाहिजे. आणि गद्दाराचा गट हा भाजपच्या खासदारांपेक्षा जास्त मोठा झालेला आहे. कळलं तुम्हाला? भाजपचे किती खासदार आहेत? 9. गद्दाराचे किती झाले आता? मग झालं ना, तुझ्यापेक्षा माझी मला टाईट झाली की नाही? रात्रीचा टाईट होतो तो वेगळा, पण ही जी काही कामाकामी चालली अंतर्गत भाजपामध्ये जी मारामारी चालली आहे त्यात नाही थोडापुढे झाले. तिकडे तृणमूलचे खासदार सुद्धा फोडले, भाजपात नाही घेतले, भलत्याच पक्षात गेलेले आहेत. त्रिपुरामधले आहेत, त्या पक्षाचं नाव पण माहित नाही अशा पक्षात टाकून दिले. हे जे काही चाललेलं आहे हे देशासाठी घातक आहे आणि हे भाजपांतर्गत पंतप्रधान पदाच्या खुर्चीसाठी चाललेली फोडाफोडी आहे. आणि
म्हणूनच तुम्ही सावध राहायचं. मी मुद्दामून तुम्हाला भेटायला आलो. 2 गोष्टीसाठी. एक तर बाबांनो, खरंच माझ्याकडनं चूक झाली, त्याच्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो की मी चुकीचा माणूस तुम्हाला दिला. तुम्ही माझ्यावरती भरोसा ठेवून त्याला निवडून दिला आणि असं गद्दार निघाला, म्हणून मी तुमची माफी मागतो. आणि दुसरा शब्द मी तुम्हाला देतो की मी त्या गद्दारावरती अवलंबून नाही. तुमचं माझं नातं थेट आहे. किती पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या सोबत आहे आणि तो तुमच्या सोबतच राहील हे तुम्हाला वचन देतो आणि आपली रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धाराशिव जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे